नमस्कार, आपण पाहत आहात ABB मराठी. सत्य हीच आमची ओळख. सोयाबीन खरेदीसाठी उरले काही तास. जिल्ह्यात अद्यापही 1000 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी शिल्लक. आज दिवसभरात 20,000 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होणार का? तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या खरेदीला काही तास शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी केंद्रांवर रांगा लावल्या आहेत. धाराशिव शासनाकडून हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी करण्यासाठीची मुदत संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत. मुदत संपण्याच्या आज सोयाबीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी केंद्रावर गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. या अगोदर सोयाबीन खरेदीला 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली असली तरी देखील धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन खरेदी पूर्ण होऊ शकली नाही. 35,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी आत्तापर्यंत 25,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी केली आहे. तर आज दिवसभरात सोयाबीनची बाकी खरेदी होते का, हा एक मोठा प्रश्न असून आपले सोयाबीन विकण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर रांगा लावल्या आहेत. यात फक्त नोंदणी केलेले शेतकरी 35,000 आहेत. तर नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे काय, हा देखील प्रश्न या निमित्ताने अनुत्तरित राहतोय. सत्य हीच आमची ओळख. आपण पाहत आहात ABB न्यूज मराठी.